भिवंडी के सांसद सुरेश मात्रे और बाल्या मामा ने बड़ा दावा करते हुए कहा है कि नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय एयरपोर्ट का उद्घाटन 30 सितंबर को नहीं होगा, बल्कि उसकी तारीख आगे बढ़ा दी गई है। नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे के उद्घाटन की चर्चाओं के बीच दिवा पाटिल नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय एयरपोर्ट सर्वपक्षीय कृति समिति की बैठक में पक्ष और विपक्ष के नेताओं के बीच काफ़ी बहस देखने को मिली। जहां एक तरफ बीजेपी के नेता नामकरण को लेकर आश्वस्त दिखे, तो वहीं विपक्ष के नेताओं ने आशंका जताते हुए सत्ता पक्ष के नेताओं को घेरा। बीजेपी नेता रामशेठ ठाकुर और पूर्व केंद्रीय मंत्री कपिल पाटिल ने कहा कि अब तक यह परंपरा रही है कि जो नाम राज्य सरकार से जाता है उसे ही केंद्र सरकार मान्य करती है और नाम दिया जाता है, इसलिए दिवा पाटिल के नाम के ऊपर हमें तनिक भी आशंका नहीं है। वहीं विपक्ष के नेताओं ने कहा कि अगर सरकार इतनी सकारात्मक है तो अब तक कोई नोटिफिकेशन जारी क्यों नहीं किया। कल को यहां पर CISF लगा दी जाएगी, उसके बाद अगर नाम नहीं दिया गया तो सर्वपक्षीय कृति समिति क्या कदम उठाएगी। जिस पर सर्वपक्षीय कृति समिति के अध्यक्ष दशरथ पाटिल ने कहा कि हम हमेशा आंदोलन के लिए तैयार रहे हैं, हमारा पिछला रिकॉर्ड कोई देख ले तो उसे हमारे ऊपर कोई आशंका नहीं होगी। अंत में यह बैठक इस निर्णय पर खत्म हुई कि वे सभी लोग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ एक बैठक कर अगला कदम उठाएंगे। उद्घाटनाची तारीख जशी जशी जवळ येत आहे तसा हा विषय ऐरणीवर आल्यानंतर भूमिपुत्रांच्या भावना या अतिशय तीव्र व्हायला लागलेल्या आहेत आणि म्हणून त्या भावनांचा अति उद्रेक होऊ नये या दृष्टिकोनातनं आजच्या सभेमध्ये विचार विनिमय करून सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी सोमवारी किंवा बुधवारी वेळ घेऊन बैठक करून त्या बैठकीत सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करायची अशा प्रकारची चर्चा झाली। कारण आपला प्रस्ताव जो आहे हा PMOमध्ये आहे आणि PMOमध्ये प्रस्ताव असेल तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनीच त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं आवश्यक आहे। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ह्या विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव लागावं ह्या दृष्टिकोनातनं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना दोन्ही सभागृहामध्ये दिवांच्या नावाचा प्रस्ताव पारित केला आणि केंद्र सरकारकडे पाठवला। केंद्र सरकारच्या एव्हिएशन मिनिस्ट्रीकडून गृह खात्याकडे गेला, गृह खात्याकडून PMOकडे गेला। मी त्या ठिकाणी मंत्री असल्यामुळे मी पाठपुरावा करून माझा एक PS ही त्याच्या पाठीमागे लावून ठेवला होता आणि ती माहिती जेव्हा आम्ही राम नायडू एव्हिएशन मंत्री झाले त्यावेळेला सगळे शिष्टमंडळ आम्ही जे दिल्लीत गेलो होतो त्या शिष्टमंडळाच्या देखत राम नायडू यांना मी ती माहिती दिली। आउटवर्ड नंबर त्या PMOकडे गेल्याचा गृहमंत्रालयाकडून तो त्यांच्याकडे दिला। आता ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही, परंतु अशा प्रकारची प्रचलित माहिती आपल्याला आहे की एखादा प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय त्याला नाव देता येत नाही। आता ह्या आपलं नवी मुंबई विमानतळ हे पूर्ण झालं आहे, हे नामकरणाच्या प्रतीक्षेत आहे आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे आणि म्हणून लवकरात लवकर त्याला दिवांचं नाव द्यावं अशा प्रकारच्या भावना सगळ्याच सहकाऱ्यांच्या आहेत, याच्यामध्ये काही दुमत नाही। परंतु तारखा ज्या येतात त्या अधिकृतरित्या तारखा आल्याची माहिती माझ्याकडे नाही। कोणी सांगतो 30 तारखेला होणार, आज एका सहकाऱ्याने माहिती दिली की 30 तारखेचं कॅन्सल झालेलं आहे आणि परवा मी आमदार प्रशांत ठाकूर यांची बाईट बघितली, त्यांनी अशी माहिती दिली की 30 तारखेला बहुतेक होईल, पण 30 तारखेला तो जर व्हायचं असेल तर ते उद्घाटन होईल। उद्घाटन झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी रितसर करण्यासाठी 45 दिवसाचा अवधी लागेल अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं। मला काही माहिती नाही, त्यांच्या बाईटमध्ये अशी माहिती दिली असेल तर मग उद्घाटनाच्या तारखेच्या वेळेला नाव द्यावं की ॲक्च्युअल सुरू होईल तेव्हा नाव द्यावं अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो। परंतु सगळ्या भूमिपुत्रांची भावना अशी आहे की पहिलं विमान उतरेल तेव्हा त्या ठिकाणी दिवा पाटील यांच्या नावाची उद्घोषणा व्हावी अशा प्रकारच्या भावना सगळ्यांनी व्यक्त केल्या। तर मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर
मुख्यमंत्री महोदय जे शाश्वत करतील त्यानंतर पुढे काय भूमिका घ्यावी यासाठी पुन्हा 8 दिवसात त्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या नंतर 8 दिवसाने एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये पुढची रणनीती काय असावी ह्या बाबतीत चर्चा होणी आणि मग पुढे कशी भूमिका घ्यायची त्या दृष्टिकोनातनं सर्व भूमिपुत्र हे एकत्र येऊन निर्णय करतील. प्रमुख पंडित पुणे पदाधिकारी आहेत तर त्यांना आपण बोलवलं होतं आणि तिथं ही सत्तेमध्ये सर्व मंडळी भेटून पहिली तर एक गोष्ट अशी आहे की प्रास्ताविक सांगितलं अध्यक्षांनी सांगितलं की आपण ह्यांना भेटलो शिंद्याला भेटलो नंतर मोहन किंवा यांना भेटलो साधारणतः म्हणजे हे प्रयत्न केलेच आहेत. त्याचबरोबरीनं आता आपण गणेश नाईक बरोबर आपण शिष्टमंडळ वर्षा बंगल्यावर गेलो होतो. आम्हाला अतिशय चांगली गोष्ट बघायला मिळाली की गणेश नाईक साहेब स्वतः त्यावेळेला नवी मुंबई महापालिकेबाबतीत जे काय विषय होते तर त्या विषयांवर चर्चा करण्याकरता प्रश्न सोडवण्याकरता सर्व सचिव निवडलेले जे आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील जे सचिव मंडळी आहेत त्या सचिवांना म्हणजे त्या सचिवाला विविध खात्यांच्या सचिवांना त्यानंतर बोलवलं होतं आणि त्यावेळेला गणेश नाईक साहेबांनी फार चांगल्यानं आक्रमकपणानं बाजू मांडली. काय बाजू मांडली काही होत नाही ते असं तसं आणि हळूच मध्ये म्हणायचे माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन देतो हे करतो म्हणजे अशा प्रकारचे म्हणून पण एकंदरीत त्यांनी त्यावेळेला सगळी बाजू आपल्याला मांडली. या ठिकाणी त्या शिष्टमंडळामध्ये असणार आहात 15 लोकांचं शिष्टमंडळ असेल 20 आणि यामुळे आपला या ठिकाणी निश्चितपणे त्या शिष्टमंडळी भेट घेतल्यानंतर कुणालाही रस्त्यावर यावं केसेस करावी कुणालाही हाऊस नाही आहेत त्याच केसेस तशा राहिल्या त्यांच्या आगामी दौरे जर ठरले असतील तर काय होतं केस करू ना किंवा आज जर गेले पण कुठेतरी त्या काय बोलतात आगीवर राख आली होती ती राख आता उडली. हा आता सगळे काही ठीक होईल. आणि बघा सगळे सांगतो जेव्हा मी याच्यात बसलोय मी सगळ्या अपडेट इथून तिथून सगळ्या घेत असतो असं नाही. आणि व्यासपीठावरील आपण सगळ्यांना माहित आहे 30 तारीखचं उद्घाटन आहे ना बरोबर आहे ना ते कॅन्सल झाले. मी ही पण मी माहिती ठेवतो. मी काल निलेश भाऊला सांगितलं निलेश भाऊ 30 तारखेचं कॅन्सल झालं हा तुमचा विषय आहे हा तुमचा आता वेळ आहे. तुम्ही आता लीड करा सगळे आम्ही तुमचे. आपकी आवाज आपकी खबर जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.